स्वच्छंद तू बेधुंद तू, स्वच्छंद तू बेधुंद तू, तू तलम अग्नीची पात, जशी दिनरात जळावी मंद. तू बंधमुक्त स्वच्छंद, तू बंधमुक्त स्वच्छंद, जसा रानात झरा बेबंद. तू तलम अग्नीची पात, तू तलम अग्नीची पात. नमस्कार मैत्रिणींनो, मी कवयत्री निवेदिका स्नेहल येवला आज सखी परिवाराच्या एक अनोखे व्यक्तिमत्व या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि सावित्रीबाई फुले दिनानिमित्त आपल्या समाजातील विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा सखी परिवार सन्मान करत आहे. कालच्या भागात आपण काही कर्तृत्ववान स्त्रियांना भेटलो आहोत. तसंच आजच्याही भागात आपण अशाच सख्यांना भेटणार आहोत. कर्तृत्वाला सन्मानाची झालर मिळाली की ते व्यक्तिमत्व कुणीही असो, स्त्री किंवा पुरुष, ते व्यक्तिमत्व अधिकच खुलून दिसतं, शोभून दिसतं. आणि त्यामुळेच आजचा हा सन्मान सोहळा. आजची स्त्री भरारी घेते कल्पनेची, भरारी घेते कल्पनेची, धावते शर्यत जगण्याची. स्फूर्ती घेते त्या उषेची, आस आहे तिला जिंकण्याची, फक्त जिंकण्याची. अशी अष्टभुजा नारायणी शक्तिरूप असलेली स्त्री आणि तिच्यासाठी केलेला जागर म्हणजेच महिला दिवस. सख्यांनो, क्षणभर विचार करा ना, जर महिला नसतीच तर? या विधात्याने ही सुंदर कलाकृती जर निर्माणच केली नसती तर? अहो, इंद्रधनुत फक्त एकच रंग असल्यासारखं सारं विश्व भासलं असतं. इंद्रधनुष्यातले हे विविध रंग जणू स्त्रीचीच विविध रूपं आहे. प्रत्येकीची वेगळी ताकद, प्रत्येकीचं वेगळं सामर्थ्य, अशी ही विविध रूपी विविध ढंगी स्त्री. तिच्याबद्दल म्हणायचं झालं तर आयुष्याच्या घरट्यामधुनी जीवनाचे सूर साधते, आयुष्याच्या घरट्यामधुनी जीवनाचे सूर साधते. जगते जगविते, जगते जगविते, प्रेमाचे धागे जुळविते. म्हणूनच ती स्त्री म्हटली जाते, ती स्त्री म्हटली जाते. आणि ती आहे म्हणून हे जग आहे, विश्व आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तिच्या याच गुणांना कर्तबगारीला पारखण्याचं काम आज सखी परिवार करत आहे, एक अनोखे व्यक्तिमत्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा आज आपण अशा सख्यांना भेटणार आहोत. मी सर्वप्रथम आमंत्रित करते वास्तुशास्त्र तज्ज्ञ, इंटेरियर डिझायनर, गणित, पेंटिंग अशा विविध रंगांनी ज्यांचा जीवन प्रवास भरलेला आहे आणि भारलेला आहे अशा डोंबिवलीच्या हर्षाताई अमृतकर यांना. नमस्कार सखींनो. सर्वप्रथम मी आपणा सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. खरंच का हो, हा एकच दिवस आपल्या महिलांसाठी असतो? म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही. आपण ठरवलं तर सर्वच दिवस आपले होऊ शकतात. आपण आपला छंद जोपासून प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग करून ह्या छंदालाच आपण बिझनेसमध्ये कन्वर्ट करू शकतो. तुम्ही म्हणाल कसं काय हो? मनाने ठरवले तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते. तसे मला लहानपणापासून पेंटिंग करण्याचा खूप छंद होता. रंग, ब्रश, पेन्सिल ह्या सर्व गोष्टी बघितल्या की माझे मन अगदी वेडावून जायचे. पण छंद वेगळा आणि जबाबदाऱ्या वेगळ्या. छंद आणि जबाबदाऱ्यातून निवडायचं म्हटलं तर माणूस जबाबदारीच निवडतो. तरी जबाबदाऱ्या पार पाडत असताना मनाने ठरवले की आता माझी कला जगासमोर आणायचीच. झाले तर मग मी जिद्दीने एक्झिबिशन करायचे ठरवले. फक्त एक्झिबिशन करायचे म्हणून करायचे असे नाही, तर त्या एक्झिबिशनचे उद्घाटन कोणी एका प्रख्यात व्यक्तीच्या हातून झाले पाहिजे हा माझा हट्ट होता.
आणि तसेच केले. मी माझ्या पेंटिंगच्या पहिल्याच एक्झिबिशनला राज्यमंत्री माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना एक्झिबिशनच्या उद्घाटनासाठी आग्रह केला आणि त्यांनी माझ्या विनंतीस मान देऊन मोठ्या मनाने एक्झिबिशनला भेट देऊन दीपप्रज्वलन आणि उद्घाटन केले. ह्या एक्झिबिशनला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. ते बघून माझं मन तिथेच थांबलं नाही. मनात विचार आला की आपण मुंबई येथील प्रसिद्ध अशा जहांगीर आर्ट गॅलरी किंवा नेहरू सेंटरला काय एक्झिबिशन करू नये. आणि मग मी मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीला आणि वरळी येथील नेहरू सेंटरला एक्झिबिशनसाठी नंबर लावला. योगायोगाने नेहरू सेंटर येथे माझ्या पेंटिंगचे सिलेक्शन झाले आणि मला एक्झिबिशन करण्याची संधी मिळाली. त्या एक्झिबिशनला खुद्द जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर सर आणि त्यांच्या मिसेस मंगलाताई यांनी भेट दिली आणि त्यांनी मला शाबासकी दिली. तसेच फिल्म अभिनेते मिलिंद गुणाजी, राणी गुणाजी, शोभा डे यांसारख्या प्रसिद्ध अभिनेते, पत्रकार, राजकारणी मंडळींनी एक्झिबिशनला भेट दिली. त्या एक्झिबिशनमध्ये मी पूर्वी केलेल्या इंटिरियरच्या कामांची काही फोटोज लावली होती आणि ती फोटो बघून बऱ्याच लोकांनी मला विचारले की तुम्ही इंटेरियर डिझायनर पण आहात का? आणि मी हो म्हटले. आणि तेव्हापासून माझे इंटिरियरच्या कामांची मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. फ्लॅट, बंगलोज, हॉटेल्स, जिम, फार्म हाऊस यांसारख्या बऱ्याच व्हरायटीमध्ये मला काम करायची संधी मिळाली. इंटिरियरची कामं करत असताना सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो तो वास्तुशास्त्राचा. आणि ह्या वास्तुशास्त्राची आणि इंटेरियरची कलात्मकरित्या सांगड घालून ते काम पूर्णत्वास नेणं हे मोठं चॅलेंजचं काम असतं. वास्तुशास्त्र म्हटले की आपला असा गोड गैरसमज असतो की ईशान्येला दरवाजा, नैऋत्याला मास्टर बेडरूम, वायव्येला खिडक्या, आग्नेयेला किचन असे असले म्हणजे आपले घर परिपूर्ण झाले असे वाटते. खरे एवढेच नसून वास्तुशास्त्राचा खूप सूक्ष्म असा अभ्यास असतो. गेले 20 वर्षे मी खूप बारकाईने त्याचा अभ्यास करते. बारकाईने अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक वाचून नव्हे तर राजराजवाडे, जुन्या वास्तू, गडकिल्ले, वाडे, जुने मंदिरं अशा ठिकाणी जाऊन तेथील वास्तुकलेचे बारकाईने निरीक्षण करून आपल्या कामात योग्य कसा वापर करता येईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी कशी निर्माण करता येईल याचा जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करते. वास्तुशास्त्राप्रमाणे पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करण्यासाठी स्ट्रक्चरल वर्क, रंगांचे बॅलन्सिंग, वस्तूंचे सिलेक्शन ह्या गोष्टींचा कसा वापर करायचा हा सुद्धा खूप मोठा कौशल्याचा भाग असतो. अशा प्रकारचे इंटिरियरचे काम पूर्णत्वास नेत असताना क्लायंटला जेव्हा हँडओव्हर करण्याची वेळ येते तेव्हा कित्येक क्लायंटच्या डोळ्यात मी आनंदाश्रू पाहिले आहेत. यापेक्षा मोठी पोचपावती अजून काय असावी. खरे हेच माझ्या कामाचे सर्टिफिकेट आहे असे मला वाटते. पेंटिंग, इंटिरियर डिझायनिंग, वास्तुशास्त्र हा जसा मला छंद आहे तसेच कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या मुलांना मॅथमॅटिक्स शिकवणे हा सुद्धा माझा एक छंद आहे. म्हणून आपल्या समाजातील इंजिनिअरिंगच्या मुलांना मॅथमॅटिक्सचे मार्गदर्शन करायला मला आवडेल. तसेच आपल्या समाजातील मैत्रिणींना पेंटिंगची आवड असेल आणि पेंटिंगबद्दल काही मार्गदर्शन हवे असेल तर मला त्यांना मार्गदर्शन करायला नक्कीच आवडेल. त्यासाठी मी माझा फोन नंबर स्क्रीनवर खाली देत आहे. सखी परिवारात अशा प्रकारचे नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन केल्यामुळे समाजाला उत्तम प्रकारचे प्रबोधन मिळत आहे. म्हणून आयोजकांचे मनापासून आभार. तसेच आपल्या सर्वांच्या आवडत्या रजनीताई यांनी मला ह्या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि आपणा सर्वांचे धन्यवाद. अरे वा हर्षाताई, तुमचा चित्रमय प्रवास, स्वतः गाडी चालवणं, गणितातली रुची, समाजाबद्दलची आस्था सारच काही प्रेरणादायी आहे. तुम्हाला सखी परिवाराकडून मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी मनभरून शुभेच्छा. मैत्रिणींनो, यशाचा मार्ग खडतरच असतो, परंतु तो शाश्वत आहे.
आणि शाश्वत मार्गाने चालणारी व्यक्तीच पुढे प्रगती करू शकते, हे निश्चित. अहो, पण हा झाला फक्त स्वतःबद्दलचा विचार. पण आपल्यासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा विचार, समाजासाठी सतत काहीतरी करणं, ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे. आपल्यासोबत असलेल्या एका सखीचा हा विचार आहे बरं का. त्या स्वतःच्या जगण्याबरोबर दुसऱ्याच्याही जगण्याचा विचार करतात. म्हणजे त्यांचं तत्व असं आहे, प्रत्येकाने जगायचं असतं, प्रत्येकाने जगायचं असतं अन दुसऱ्यालाही जगू द्यायचं असतं, दुसऱ्यालाही जगू द्यायचं असतं. चोरांच्या या दुनियेत सगळंच लुटायचं नसतं, तर थोडं वाटायचंही असतं. अशाच या जीवन वाटेतून चालणाऱ्या, वाटेतून वाट काढत वाटत जाणाऱ्या आपल्या सखीला भेटूया. त्या आहेत नामपूरच्या सौ स्नेहलता नेरकर. नमस्कार माझ्या सर्व सखींनो. सखी परिवारातर्फे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त यूट्यूब चॅनल ऑनलाईनवर कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. माझे नाव सौ स्नेहलता शरद नेरकर, राहणार नामपूर, सासर नामपूर, माहेर निजामपूर. मी कैसव रामो अलय माध्यमिक विद्यालयात नामपूर येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. सन 1987 सालापासून मी उपशिक्षिका होती आणि सन 2011 पासून मी मुख्याध्यापिका म्हणून कार्य करत आहे. समाजासाठी एकच सांगू इच्छिते की समाज संघटन होणं आवश्यक आहे, कारण एकीचं बळ कार्यतडीस नेत असतं, हेच महत्त्वाचं असतं. समाजामध्ये वावरत असताना समाजातील व्यक्तींचा, महिलांचा मला खूप चांगला अनुभव आहे. मला समाजातल्या नामपूरच्या महिलांची खूप चांगली साथ आहे. सन 2012 पासून मी लाडशाकीय वाणी समाज महिला मंडळ नामपूरची अध्यक्षा होती. त्या कालावधीमध्ये मी 2 उपक्रम घेतलेत, म्हणजे असे अनेक उपक्रम घेतले, पण त्यात महत्त्वाचे जास्त मोठे कार्यक्रम घेतलेत. आणि ते पहिला कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक महोत्सव. 4 जिल्ह्यांमधून 15-16 संघ हजर झालेत आणि त्या 15-16 संघांमध्ये प्रत्येक संघाबरोबर 10-20, 15-20 अशा महिला आणि काही 2-3 पुरुष असे होते. असे एकूण 1500 संख्या होती. कार्यक्रम दिवसभर चालला आणि प्रत्येक संघातून सामूहिक किंवा सामुदायिक असा त्या ठिकाणी कार्यक्रम होता. त्यामध्ये समूह नृत्य होते, काही स्वतः वैयक्तिक गाणी होती आणि हा कार्यक्रम फार मोठा होता. त्याचा साक्षीदार म्हणजे सौ रेखाताई मालपुरे आणि रत्ना दैव्हेलकर. दुसरा कार्यक्रम घेतला तो म्हणजे माहेरवाशिणींचा. नामपूरच्या सर्व माहेरवाशिणींना बोलवणं, त्यांचे फोन नंबर घेणं आणि त्यांना फोन करून त्या ठिकाणी कार्यक्रमाची तारीख सांगून त्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं. त्यामध्ये ह्या ठिकाणी म्हणजे माहेरवाशिणीमध्ये नववधूपासून तर 90 वयोपर्यंतच्या महिला माहेरवाशिणी त्या ठिकाणी आलेल्या होत्या. एकूण 450 महिला होत्या आणि गावातील समाज बांधव भगिनीसुद्धा उपस्थित होते. त्या कार्यक्रमात दिवसभर काही खेळ घेऊन, काही कार्यक्रम राबवून त्या ठिकाणी संध्याकाळी ह्या सगळ्या माहेरवाशिणींना लाडू, सातले आणि एक भेटवस्तू म्हणून त्यांना समई देण्यात आली आणि सासरी पाठवणी केली. हा सगळा खर्च स्वखर्चाने केलेला आहे. आम्ही दोघं पती पत्नी म्हणजे शरद हरी नेरकर आणि सौ स्नेहलता शरद नेरकर यांनी केला. त्याच ठिकाणी महिला दिनाचं औचित्य साधून त्या कालावधीमध्ये ऐराणी भाषेची प्राध्यापिका सौ उषाताई सावंत आणि अपर्णाताई तीर्थनकर यांना बोलवण्यात आलं, आमंत्रित केलं आणि त्यांचेही कार्यक्रम ठेवले आणि हे कार्यक्रम रात्रीचे होते. सर्व समाज बंधू भगिनी आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यावरचे सुद्धा स्त्री पुरुष आलेले होते. असा मोठा समुदाय जमा झालेला होता. एकच होता उद्देश की सामाजिक प्रबोधन व्हावं, हा उद्देशाने त्यांना बोलवण्यात आलेलं होतं. समाजामधील व्यक्तींची साथ नक्कीच मिळते असं ह्या सर्व कार्यक्रमांना मला माझ्या महिलांची साथ होती. आणि एकच शब्द सांगायचा उशीर असतो त्यांना, त्या लगेच म्हणतात की ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत, चिंता करू नका.
आणि लहानपणापासून मला कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला आवडत होतं. सामाजिक कार्याची आवड होती आणि आजपर्यंत अजूनही ते काम मी करत आहे. जीवनाचा प्रवास खडतर आहेच, तो चालूच राहणार आहे. दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांना आनंद देणं आणि दुसऱ्यात आनंद शोधून आपला दुःख बाजूला करून त्या ठिकाणी आनंद घेत राहणं. आणि ह्या प्रकारे मी एकच सांगू इच्छितो की आनंद द्या, आनंद घ्या. आज ज्या पदावर आहे त्यासाठी खास प्रेरणा मला माझे पती श्री शरद हरिनेरकर यांची आहे. स्वतः पदाचा त्याग करून मला त्यांनी ती संधी दिली. माझ्या अगोदर 2 वर्ष त्या ठिकाणी त्यांना मिळणार होते, पण ते म्हणाले की मला आता माझी सेवानिवृत्ती होईल, मला एवढा कालावधी मिळणार नाही, पण तू आज त्याचा कालावधी तुला भरपूर मिळेल. आणि हे संस्थेला सांगून त्यांनी मला सन 2011 मध्ये मुख्याध्यापकाची जबाबदारी माझ्यावर टाकली. हे फार मोठं मन असं त्यांचं आहे. वाणी समाज उद्योगशील आहे, महिलाही उद्योजिका आहे. बऱ्याच महिला छोटे मोठे व्यवसाय करत असतात, उद्योग करत असतात. आणि आपणही काळ बदलतो आहे, आपणही बदललं पाहिजे काळानुसार. त्याप्रमाणे आपल्या समाजातही काही महिला, मुलं ही उच्च शिक्षित आहेत आणि मोठ्या पदांवरती उच्च पदस्थ आहेत. गगनी घेतली झेप ही अशी 40गावची पाटे, प्रयोगशील शेती करणारी पाचोऱ्याच्या ताई, ह्या म्हणजे अशा तर भरपूर आहेत, पण 1-2 ची उदाहरणं मी दिलीत. आणि त्यांचं खरंच आपल्या समाजाला म्हणजे एक समाजभूषण आहे, स्वाभिमान आहे समाजाला. त्याचप्रमाणे आमची श्रीहरी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठान नावाची संस्था आहे. या संस्थेमार्फत प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान पुरुष असो महिला असो हे शोधून काढणं आणि दिनविशेषचं औचित्य साधून, मग ते महिला दिन असो, पत्रकार दिन असो, शिक्षक दिन असो किंवा आणखीन इतर कोणतेही दिनविशेष असो, त्यांचं औचित्य साधून त्या ठिकाणी त्यांना पुरस्कृत केलं जातं, गौरवण्यात येतं. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि एक ट्रॉफी असं त्यांना दिलं जात असतं. आणि अशी एकूण 1476 पुरस्कार ते झालेले आहेत. तसेच 13 मुलींचे कन्यादान केलेले आहे. दरमहा म्हणजे गरीब होतकरू मुलं आहेत, परिस्थिती म्हणजे शिकण्याची इच्छा आहे पण परिस्थिती नाही आहे, अशा मुलांना जेवणावळीचा खर्च आम्ही गेल्या 4 वर्षापासून त्यांचा करत आहोत. दरवर्षी कुलस्वामिनीची देवीची पायी यात्रा नामपूरहून काढत असतो. 50-60 पदयात्री असतात. शेवटी एकच म्हणेन, प्रेम द्या, प्रेम घ्या, आनंद द्या, आनंद घ्या. आणि या ठिकाणी समाज संघटन करूया, वाणी समाजाला उंच शिखरावर पोहोचवूया. धन्यवाद. ताई, तुमचं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व, मातृत्व या साऱ्या रूपांबद्दल ऐकून थक्क झाले. समाज संघटन आणि समाज विकास करण्यासाठी तुमच्या सुरू असलेल्या चळवळीला, धडपडीला आणि त्यागाला सखी परिवाराकडून मनापासून सलाम. सख्यांनो, 2 अपूर्णांक मिळून 1 पूर्णांक होतो. असं असलं तरी सुद्धा अपूर्णांक म्हणजेच वधू किंवा वर हे निवडण्याचे निकष वधूपिता किंवा वरपिता हेच करत असतात. लग्न झाल्यानंतर लक्षात येतं की आपला जीवनसाथी आपल्याला साथ देत नाही, तो समजून घेत नाही, उलट त्रासच देतोय. त्यातच वंशाला लावायला जर कुलदीपकच नसेल तर होणारा अत्याचार, अन्याय याला झुंज देणाऱ्या पण त्यातूनही सावरणाऱ्या आणि विशेष म्हणजे यशवंत महाराजांचा वरदहस्त लाभलेल्या सटाण्याच्या पुष्पाताई बागड आपल्यासोबत आहेत. ऐकूया आपण त्यांचा जीवन प्रवास. माझे नाव बेबी एकनाथ मुसळे, राहणार राभना. माझे जुने 11वीपर्यंत शिक्षण झाले व मला 25/3/77 लग्न झाले. सासरचे नाव पुष्पा नरेंद्र बागड. माझे सासरे सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांच्या ह्या पदवीमुळे मला सटाण्यामध्ये माझ्या वडिलांनी दिले की तुझे शिक्षण झाले, पुढे तुझं कल्याण होईल या हेतूने दिले. परंतु ते सगळे उलटेच झाले.
भगवंताचीच मर्जी म्हणावी की माझा मनुष्य इतका पिणारा होता हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. त्यांनी वाटेल तसा मला मारहाण केली, खूप त्रास दिला. मला मुली होत गेल्या तसा तसा माझा त्यांनी फार फार छळ केला. मुलींना बाहेर फेकून द्यायचे. त्यांचं संगोपन करण्यासाठी मी भगवंताजवळ एकच प्रार्थना केली. लोकांचं जुनं भांडे करून पोरींना वाढविले व त्यांना शिक्षण दिले. त्यांच्या मॅडमांना जाऊन भेटायची की माझ्या मुलींना आज वेळेवर खायला नाही, तुम्ही त्यांचं चांगलं शिक्षण करून घ्या. त्यांनीही कधी क्लासची फी घेतली नाही. मुलींना अगदी व्यवस्थित शिकवून पुढे आणले. प्रत्येक मुलगी माझी मार्क मिळवत गेली व पुढे गेली आणि इतक्या चांगल्या पद्धतीने शिकल्या. कोणाचं DED झालं, कोणाचं BA झालं, कोणाचं MCOM झालं. त्या खूप शिक्षण करून पुढे गेल्या व स्वतःच कामं करायला लागल्या आणि त्यांच्या पायावर त्यांचे विवाह केले. आणि मला पण त्यांनी मग चांगलं प्रोत्साहन दिले, काही तू पण काहीतरी अजून चांगला उद्योग कर. त्यांनी मला बाळांची आंघोळ सांगितली. बाळांच्या आंघोळीमध्ये मी खूप व्यवस्थित मन लावून बाळांची कृष्णासारखी सेवा करून आंघोळी घातल्या व मला जे नेते बाया अगदी बोलवतात आणि घेऊन जातात. आंघोळी घालून द्या, आंघोळी घालून देते. त्यांनी माझा खूपच म्हणजे प्रत्येकाकडे मी गेली आणि मानानेच बिचाऱ्यांनी मला खूप आनंदाने आंघोळी घालून घेतल्या आणि चांगलंच विचार द्यायच्या. या वर्षात शिरोडींना माहिती पडले. त्यांनी मला सांगितले की तुम्ही माझ्याही घरी या. त्यांच्याही घरी त्यांच्या नातीची आंघोळ घातली. त्यांना फारच आवडले. त्यांनी पूर्ण गावात माझ्या नावाची प्रसिद्धी मिळवून दिली आणि त्यांनी सखी मंचीचा कार्यक्रमापर्यंत माझे नाव दिले व जागतिक महिला दिनामध्ये सुद्धा माझा त्यांनी मानाने सन्मान केला. ही मी त्यांची फार कृतज्ञपूर्वक आभारी आहे. पुष्पाताई, बाळांची आंघोळ करून तुम्ही तुमचा चरितार्थ चालवताय. मुलींच्या वाढीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टांमुळे आज तुम्ही स्वाभिमानाने तुम्हाला स्वतःला सिद्ध केलं आहे. परंतु आजही आपल्या समाजात किंवा इतरही समाजात मुलगी जन्माला आली की त्या महिलेला दिली जाणारी वागणूक खूप भयावह आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीने झुंजत येत आहेत किंवा ज्या पद्धतीने पुढे जात आहे त्यासाठी सखी परिवाराकडून तुम्हाला त्रिवार सलाम. मैत्रिणींनो, मी पूर्वी एक गोष्ट ऐकली होती, ती आवर्जून इथे मला सांगावीशी वाटते की एका महिलेने 3ऱ्या मुलीला जन्म दिला. तिच्या नवऱ्याने तिला आधीच सांगून ठेवलं होतं, जर 3री मुलगी जन्माला आली तर घरी पाय ठेवायचा नाही किंवा त्या मुलीला संपवून मगच घरात यायचं. आता या महिलेला चिंता पडली की काय करावं. आणि बरं, हे झालं नवऱ्याकडून, पण स्वतःच्या भावाकडूनही तिला असंच ऐकायला मिळालं. तेव्हा त्या महिलेने ठरवलं की आपण ह्या मुलीला कुठेतरी दूर सोडून देऊ, म्हणजे ती मरून जाईल. मग ती ठरवते, त्या मुलीला दूर एका डोंगरावर घेऊन जाते. थंडीचे दिवस असतात आणि संध्याकाळची वेळ. ती डोंगरावर जाते. ती त्या मुलीला जे काही कपडे घातलेले असतात ती उतरवते आणि त्या मुलीला तशीच सोडून देते. तिला वाटलं ही थंडीने कुडकुडेल, तिचं रडणं थांबेल आणि ती मरून जाईल, म्हणून ती तिच्या रडणं थांबण्याची वाट बघत बसली. आणि वाट बघता बघता तिला झोप लागली. परंतु जेव्हा तिला सकाळी जाग आली तेव्हा त्या मुलीकडे ती बघायला गेली. तिला असं वाटलं की आता आपण आक्रोश करू आणि आजूबाजूच्या लोकांना कळेल की मुलगी थंडीमुळे मेली. परंतु तिने बघितलं तर मुलगी वरपासून खालपर्यंत पूर्ण निळी झालेली होती. शरीर तिचं पूर्ण निळं, परंतु ती मेलेली नव्हती. आणि तेव्हा त्या मुलीला तिने कवटाळलं आणि तिच्या मनात विचार आला की हे एवढंसं बाळ एवढ्या थंडीतसुद्धा, म्हणजे या कठीण परिस्थितीतसुद्धा जर तग धरून उभं आहे, तग धरून ती जगते, म्हणजे ती जगण्यासाठीच जन्माला आलेली आहे, तर आपण हा विचार का करावा. आणि तेव्हा ती स्वाभिमानी झाली आणि तिला स्वतःला मारण्याचा किंवा त्या मुलीला मारण्याचा विचार कधीच केला नाही. म्हणजेच मुली ह्या खूप कष्ट करून किंवा संघर्ष करून जीवन जगू शकतात, हे त्याचं तात्पर्य. म्हणजे पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशिष्यते, म्हणजेच पूर्णातून पूर्ण जाऊनही पूर्णपणे शिल्लक राहते, ती असते महिला. अशा या महिलेला त्रिवार सलाम.
मैत्रिणींनो, आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आपण ज्या सखीला आता पुढे भेटणार आहोत त्या सखीने स्वरांशी खूप घनदाट मैत्री केली आहे. काय म्हणताय, ओळखलंय? सांगायला खूप अभिमान वाटतोय की तिने नुकतंच येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेचं शीर्षक गीत गायलेलं आहे. अशी आहे आपल्या समाजातील अमृततुल्य गोड गळ्याची गायिका अमृता खोडके दहिवेलकर. नमस्कार, मी अमृता खोडके दहिवेलकर. मूळचं माहेर माझं नाशिक आणि सध्या स्थायिक आहे ठाण्याला. तुम्ही सर्वांनी माझ्या मते माझं गाणं ऐकलंच असावं. तर गाण्याबद्दलच 8 मार्चला येत्या जागतिक महिला दिनानिमित्त गायन क्षेत्रात किंवा कला क्षेत्रात एक समाजातून महिलेचं नाव जे माझं निवडण्यात आलं आहे त्याबद्दल मी सखी परिवाराची अगदी मनापासून धन्यवाद मानते. नीलिमा कोठावते यांनी माझं खास फोन करून मला सांगितलं की आपल्याला तुझी मुलाखत घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला समाजाला काही जे कलाकार आता सध्या पुढे होऊ पाहत आहेत त्यांना तुझ्या प्रवासाबद्दल काही बोधपर ज्ञान मिळू शकेल, म्हणूनच तुझी निवड करण्यात आली आहे. तर माझ्या प्रवासाबद्दल खरं तर सांगण्यासाठी सुरुवात करायला हरकत नाही. 3री पासून मी गाणं शिकते, अजूनही शिकतेच आहे. पण आपल्याला असं म्हणता येईल की जर डेअरिंग हवी असेल, कारण कला क्षेत्रात यायचं म्हटल्यावर थोडीशी तुम्हाला 4 जणांसमोर तुमची कला सादर करता येणं अगदी महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या गोष्टीसाठी सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्हाला कॉन्फिडन्स आणि डेअरिंग ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर तो येण्यासाठीच लहानपणापासून अगदीच आईचा खूप मोठा सपोर्ट होता की कोणीही घरी आलं की तुला गाणं म्हणायचंच आहे. मग त्यातून थोडा कॉन्फिडन्स आणि डेअरिंग दोन्ही वाढत गेलं. तर ह्या गोष्टीला खरं तर लहानपणापासूनच सुरुवात झाली. पण एक 10वी नंतर थोडंसं स्वतःला कळायला लागलं. त्यानंतर मला असं वाटलं की ह्याच्यात आपल्याला करिअर करायला काही हरकत नाही, हे मला तेव्हा वाटलं. पण त्यानंतर मग मी सायन्सला ॲडमिशन घेतलं. सायन्सचा अभ्यास थोडाफार कठीण असतोच, म्हणजे व्हास्ट पोर्शन असल्यामुळे त्याला वेळ खूप द्यावा लागतो. त्यामुळे माझ्या कलेला थोडा कमी वेळ द्यायला मिळायला लागला. म्हणून मग मी नंतर असं ठरवलं की सायन्स नंतर मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. आफ्टर 1.5 इयर मला असं वाटायला लागलं की मला कलेला वेळ देताच येत नाही. त्यामुळे मग मी असं ठरवलं की आता आपण इंजिनिअरिंगमधून बॅकआउट घेऊया. त्या गोष्टीसाठी सगळ्यात मोठा सपोर्ट होता तो माझा भाऊ आणि माझे वडील. या दोघांनी मला खूप मोठा सपोर्ट केला की नाही तुला करायचं आहे. कारण दुसऱ्या दिवशी जर सबमिशनची डेट होती तर त्या आदल्या रात्री मी असं ठरवलं की मला एक्झाम द्यायची नाहीये, मला वेळच मिळत नाहीये गाण्याला. तर त्या गोष्टीमध्ये मला खूप मोठा सपोर्ट केला की नाही. माझा भाऊ म्हणाला की तुला करायचंय ना गाण्यामध्ये, मग तू ठीक आहे पण व्यवस्थित विचार करून डिसिजन घे. ह्या दोन्ही गोष्टींना मला भावाने आणि वडिलांनी खूप मोठा सपोर्ट केला. आणि आईचं यात असं म्हणणं होतं की नाही समाज काय म्हणेल, तू इंजिनिअरिंग सोडलं. मग त्यानंतर पुढे साहजिकच आहे की मुलीला काही वर्षांनी स्थळ आपण बघायला सुरुवात करतो. तर त्या गोष्टींचा विचार करून तिला असं वाटलं की थोडीशी भीती की नाही तुला करावंच लागेल इंजिनिअरिंग. पण काही महिन्यांनी एक रियालिटी शो आला ETV मराठीवर, आता जे चॅनल आहे कलर्स मराठी. तर त्याचं नाव होतं गौरव महाराष्ट्राचा. यामध्ये माझं अगदी स्क्रीन राऊंडला सिलेक्शन झालं. मी टॉप 8 पर्यंत तिथे पोहोचले. त्यानंतर आई पप्पांना कॉन्फिडन्स अजून वाढला की नाही आपली मुलगी काहीतरी गाण्यामध्ये करिअर करायला सुरुवात करायला लागली. त्यानंतर घरच्यांचा अजून सपोर्ट वाढला. आणि मग आपल्या समाजातील काही व्यक्तींनी मला बराच मोठा आधार दिला. त्याच्यामध्ये सुनील तात्या नेरकरांचं मी नाव घेईल. त्यांनी मला अखिल भारतीय नाट्य परिषदेचा उदयोन्मुख गायिका हा पुरस्कार
खरं असतो हे त्यांच्याकडूनच मला कळालं. मग मी माझ्या काही अचिव्हमेंट्स होत्या, जे पेपर कटिंग्स होते, जे मला तिथे सबमिट करावे लागले, त्यानंतर तो मला पुरस्कार मिळाला. तर अशा टप्प्याटप्प्यांमध्ये मला समाजाचा बराच मोठा हातभार लागला आहे. आणि नक्कीच यानंतरही काही कलाकार जे आहेत, जे होऊ पाहतायत आता पुढे, तर त्यांनाही काही मदत लागली माझ्याकडून. मी आजपर्यंत नक्कीच करत आले आहे असं मला वाटतं. कारण ज्यांचेही मला फोन येतात की ताई हे असं आहे, मी काय करू, किंवा मी असं असं इथपर्यंत गाणं शिकते, आता याच्यानंतर काय करू, किंवा ह्या गाण्यामध्ये मला काय अडलंय तर मला सांगशील का. मी याबद्दल बऱ्याच जणांना तशी माझ्या परीने मदत केलेलीच आहे, पण यानंतरही करेनच. जसं मलाही समाजाकडून बऱ्याच गोष्टींची मदत मिळालेली आहे आजपर्यंत, आणि नक्कीच मिळतही राहील. तर हे झालं आत्ता प्रवासाबद्दल. आणि काही गोष्टी ज्या असतात आपल्या प्रवासामध्ये, काही खडतर गोष्टींना आपल्याला सामोरं जावंच लागतं. तर त्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी, म्हणजे मुलीला घराबाहेर राहणं, मुंबईमध्ये काहीही संबंध नसताना, कोणी नातेवाईक नसताना, अगदी एकटं पेंगेस म्हणून, आणि आपण नॉर्मल एज्युकेशनल गोष्टींसाठी बाहेर पडणं आणि कला क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी बाहेर पडून मुंबईमध्ये राहणं, ह्या दोन गोष्टींमध्ये थोडा फरक आहे. कारण एज्युकेशनमध्ये तुमचं टायमिंग हे बाउंड टायमिंग असतं, पण कला क्षेत्रात जनरली संध्याकाळनंतर रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला घरी यायला 12 वाजतात. तर या अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपण स्ट्रगल म्हणता नाही येणार, पण काही चढ उतार नक्कीच असतात, ते आपल्याला फेस करावे लागतात. म्हणजे कोणी कुठल्याही प्रवासात असो, कला क्षेत्र असो, नाही तर नॉर्मल वेने जाणारं शिक्षण असो, कुठल्याही प्रवासात तुम्हाला चढ उतार हे सहन करावेच लागतात. आणि लग्नानंतरही, म्हणजे माझ्या लग्नानंतर माझ्या मिस्टरांनी मला दिलेला सपोर्ट, त्यामुळेच मला बऱ्याच गोष्टी मुंबईमध्ये स्थायिक झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी मिळत गेल्या. मोठ्या मोठ्या लोकांचे आशीर्वाद. कारण आपण मुंबईमध्ये राहायला लागल्यानंतर खरं खूप मोठा बदल जाणवतो. कारण बरेचसे मोठे व्यक्ती ज्या असतात किंवा त्या असे विचार करतात की चला आपण एखाद्याला बोलवूया, पण मुंबईत असेल तर त्याला जास्त प्रायोरिटी दिली जाते असं मला वाटतं. आणि कदाचित असावंही, कारण प्रवास असतो, बाहेर गावून कोणी बोलवणार, आपण मध्ये काही टाइम गेला तर बऱ्याच गोष्टी रखडतात. त्यामुळे लग्नानंतर मला ह्या गोष्टींचा खूप अनुभव आला. त्यामध्ये मला माझ्या घरच्यांनी केलेला खूप मोठा सपोर्ट आणि अजूनही करता आहेत. कारण आपलं काम जे असतं ते कुठेही एखादा कॉल आला आणि त्या क्षणी आपल्याला त्या संधीचं सोनं केलं तर ती गोष्ट साध्य झाली असं म्हणायला हरकत नाही. तर आत्ताच तुम्ही पाहत असलेली नवीन मालिका झी मराठीवरची येऊ कशी तशी मी नांदायला, ह्या गाण्याबद्दल पण मला सांगावंसं वाटेल की अचानकच मला अशोक पत्कींचा फोन आला की अमृता आपण असं एक गाणं करतोय. लॉकडाऊनचा पिरियड बराच मोठा गेला, त्यामध्ये काही कामं नव्हतीच कलाकारांना, पण अचानक फोन आला आणि पहिलंच काम लॉकडाऊन नंतर इतकं मोठं मिळालं याची मला म्हणजे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की एवढं मोठं काम मिळेल. आणि अचानकच फोन आला की तुला हे गाणं रेकॉर्ड करायचंय, उद्याला आपण रेकॉर्डिंग करतोय. म्हटलं काका ठीक आहे, पण माझ्या 2 मुली आहेत तर मी थोडासा विचार करून सांगते. मी माझ्या घरच्यांना नेहमीप्रमाणे आपण घरामध्ये जर डिस्कशन करतो, ते म्हणाले तुला हरकत नाही, आपण बघूया, काहीतरी मॅनेज करूया. तर ह्या गोष्टीचा सांगण्याचा अर्थ म्हणजे की आपल्याला मॉरल सपोर्टची खूप गरज असते. आपली क्षमता आणि एक आपल्याला मिळणारं प्रोत्साहन, या दोन्ही गोष्टींचं तेवढंच महत्व आहे असं मला वाटतं. येऊ कशी तशी मी नांदायला ह्या सिरियलचं टायटल सॉंगच्या 2 लाईन्स मी ऐकून दाखवते तुम्हाला. लगबग लगबग सासूबाई बग बग सुनबाई आणली नांदायला,
चुलीपाशी ठेवली रांधायला, चुलीपाशी ठेवली रांधायला. जाऊबाई रुसली कोपऱ्यात बसली, नणंद बघते निंदायला, येऊ कशी तशी मी नांदायला. सुनबाई सुन सुन जाऊ नको परतून, यशोदा हवी ग गोकुळाला, तशीच ये तू नांदायला. लगबग सुनबाई बग बग, तुला ग आणली नांदायला. ठेव कशी तशी मी, हा ठेव कशी तशी मी रांधायला, येऊ कशी तशी मी नांदायला. ज्यांनी गाणं नसेल ऐकला तर त्यांनी 8 वाजता नक्कीच हे सिरियल बघून ते टायटल सॉन्ग ऐकावं आणि मला तुमचे फीडबॅक्स कळवावे अशी माझी नम्र विनंती. लॉकडाऊनमध्ये सांगायचं झालं तर सर्वच कलाकारांचे व्यवसाय ठप्प झाले होते. यूट्यूब चॅनल हे बऱ्याच कलाकारांनी माझ्या मते आतापर्यंत उघडलं असेल. तसं मी चालू करून माझे चॅनल बरेच वर्ष झाले, पण लॉकडाऊनमध्ये काहीतरी आपली कला रसिकांसमोर आणावी आणि प्रत्येक कलाकाराला इच्छा असते की आपल्याला रसिकांची दाद मिळावी. ह्याच साठी खरं कलाकाराचा जन्म झालेला असतो. कारण कला ही नेहमी आपण प्रेझेंट केल्यानंतरच त्या कलेचं महत्त्व आपल्याला कळत असतं आणि त्याचं वाढतही असतं महत्त्व. तर माझे यूट्यूब चॅनल आहे अमृता खोडके दहिवेलकर ह्या नावाने. माझी काही गाणी तुम्हाला जर बघायची असतील, नवनवीन व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही जाऊन भेट द्या आणि ऑफकोर्स सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून आपण एकमेकांच्या टचमध्ये राहू शकतो. पुन्हा एकदा सांगावंसं वाटेल की आपल्या समाजात अजूनही असं वाटतं की आपली मुलगी समजा डान्स करत असेल किंवा गात असेल किंवा कुठलीही कला असेल, ड्रॉइंग असेल, मग ते प्रत्येक कलेमध्ये वेगवेगळ्या टप्प्याने आपण पुढे जाऊ शकतो. पण अजूनही मला असं वाटतं की पालकांना कॉन्फिडन्स नाहीये की कला क्षेत्र हे करिअर म्हणून निवडावं का. तर माझं असं प्रांजळ मत आहे की नक्कीच तुम्ही निवडायला हवं. जर तुमच्यामध्ये तितके कलागुण असतील आणि कॉन्फिडन्स असेल तर नक्कीच तुम्ही त्यामध्ये पुढे जाऊ शकतात. पण घरच्यांचा सपोर्ट मात्र खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. पुन्हा एकदा मला सखी परिवाराला खूप मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात की तुम्ही मला एवढी मोठी संधी उपलब्ध करून दिली आणि खास जागतिक महिला दिनानिमित्त हा एक मोठा सन्मानच म्हणता येईल. त्याबद्दल परत एकदा निलिमाताई कोठावदे तुमचेही मनापासून धन्यवाद. आणि ह्याच बरोबर माझा काही जो प्रवास मी तुम्हाला शेअर केला त्याबद्दल तुम्ही नक्कीच खाली कमेंट फीडबॅक द्यावे अशी माझी इच्छा आहे. थँक्यू, धन्यवाद. अमृता प्रचंड मेहनतीने, जिद्दीने आणि प्रचंड आत्मविश्वासाने तू यशस्वी खेचून आणलेली आहे. माननीय सुप्रसिद्ध अशोक पत्कीजींसारख्या गीतकारांसोबत तू काम करते. घरात लहान मुली असून देखील स्टेज परफॉर्मन्सला तुझं 100% देणं या तुझ्या कामगिरीसाठी, यशासाठी सखी परिवाराकडून तुला मानाचा मुजरा आणि पुढील प्रवासासाठी संगीतमय शुभेच्छा. सख्यांनो, आपल्या समाजात गुणी सख्यांची खाण आहे. एकेकीचे गुण, एकेकीची प्रगती बघून खूप आश्चर्य वाटतंय. पण कसं आहे ना, मोठी स्वप्न बघितले आणि त्याचा पाठलाग जर केला तर यश नक्कीच मिळणार हे निश्चितच आहे. कारण मंजिल तो मिल ही जाएगी, भटकते ही सही. मंजिल तो मिल ही जाएगी, भटकते ही सही. गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. कारण प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं. प्रयत्न केले तर यश मिळणारच हे निश्चित. आता बघा ना, पाणी वाचवण्यासाठी जर आपण प्रयत्नच केले नाही तर पुढच्या पिढीला पाणी मिळणारच नाही. कारण जल है तो कल है. आता हे पाण्याबद्दल का बोलते? कारण
हे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी, पाणी वाचवण्यासाठी आणि त्याच्यावर संशोधन करणारी एक मुलगी आहे, जिच्या नावावर 6 पेटंट आहेत. त्या संशोधनात तिने यश मिळवलेलं आहे. आता सध्या ती 11वीत शिकते आणि 2014मध्ये ती घराघरात पोचलेली होती. अशी गोदावरी काठच्या नाशिक नगरीची सृष्टी नेरकर हिच्याबद्दल मी बोलते आणि तिच्याबद्दल सांगताय तिच्या आई सौ मंजुषा नेरकर. नमस्कार, मी मंजुषा नरेंद्र नेरकर, नाशिक. मी नाशिक शहराची महारांगोळीची सहप्रमुख आहे. तसेच तांबूल म्हणजे विड्याच्या पानाचा मुखवास बनवण्याचा माझा व्यवसाय आहे. माझे मिस्टर प्रोफेसर आहेत, तर मुलगा एका कंपनीमध्ये इनोव्हेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. माझी मुलगी सृष्टी नेरकर ही 11वीला आहे. आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे ते सृष्टीच्या वाटचालीवर. साधारण 3-4 वर्षापूर्वी सृष्टी नेरकर हे नाव घराघरात पोहोचले होते. ते तिच्या कार्यामुळे, तिच्या संशोधनामुळे, तिने तयार केलेल्या वॉटर सेव्हिंग शॉवरमुळे आणि त्यापुढेही तिने तिचे संशोधन चालू ठेवले. समाजापुढे यश दिसते, पण त्यामागे आलेल्या अडचणी, कष्ट, मेहनत, अपयश, लागणारा खर्च हे मात्र कुटुंबापुरता मर्यादित राहते. आज मी याच विषयावर बोलणार आहे. माझा मुलगा अमेय हा 5वीपासून विज्ञान प्रदर्शनात सहभागी होतोच. त्याला अनेक यशही आले. विज्ञान प्रदर्शनामध्ये त्याला राष्ट्रीय स्तरावर अनेक बक्षिसं देखील मिळाली आणि त्याच्याकडूनच विज्ञानाचे व तंत्रज्ञानाचे बाळकडू सृष्टीला मिळाली. तिला विज्ञानात रस निर्माण झाला. डिस्कव्हरी चॅनल, घरातील वातावरण यामुळे सृष्टीला अधिकच विज्ञानात आवड निर्माण होऊ लागली. 2014 साली अख्ख्या महाराष्ट्रात दुष्काळ होता. टीव्हीवर दुष्काळाच्या बातम्या येत असे. त्याला सृष्टीची एकच चर्चा असे की आपण यावर काय करू शकतो. दुष्काळाला अनेक घटक जरी कारणीभूत असले तरी त्यावर उपाय करणे हे गरजेचे असते. सृष्टी तिच्या वडिलांसोबत एकदा कार वॉशिंगला गेली असता तिला एक बोर्ड दिसला, 2 लिटर पाण्यामध्ये कार वॉशिंग करून मिळेल. तेव्हा तिला आश्चर्य वाटले आणि ती म्हणाली की असं कसं शक्य आहे, आणि तिने त्यावर चर्चा सुरू केली. बस इथंच संशोधनाला सुरुवात झाली. आणि त्यासाठी मुलांना मार्गदर्शन करणे, सपोर्ट करणे खूप गरजेचे असते. त्यांच्या सामानाची जुळवाजुळव करणे, मार्केट सर्च करणे, पैसा खर्च करणे, त्यांना धीर देणे खूप गरजेचे असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना धीर देणे. सृष्टीने जेव्हा या कार्याला सुरुवात केली त्यावेळेला तिने जलबचतीचा अभ्यास सुरू केला आणि तिचे असे लक्षात आले की नाशिकमध्ये मिळणारा मुबलक नागरिक हे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय करत आहे आणि तिने तिच्या संशोधनाला सुरुवात केली. तिने केलेल्या संशोधनामध्ये घराची अक्षरशः प्रयोगशाळा झाली होती. बऱ्याचदा घरात पाणी झाले होते. नोझल्स, पाईप, पाण्याच्या बादल्या, मोटर याच्यामुळे घराचे दुकान झाले होते. असे काही करत असताना मुलांना अपयश येणारच. सृष्टीलाही 5 वेळेस अपयश आले. तिला प्रत्येक वेळेला नवीन नवीन कल्पना सुचत होत्या आणि ती ते प्रयोग करून भागत होती. अशा याच्यामध्ये खर्चही भरपूर होतो, नुकसानही होते, पण डोकं शांत ठेवणं. काही वेळेला तर असं वाटत होते की बस आता हे सोडून द्यावे. या वेळेला पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. मुलांना धीर देणे, समजावून सांगणे हे खूप महत्त्वाचे असते. यश मिळवण्यासाठी मुलांना प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची सवय लावायला हवी. सृष्टीच्या या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. युनायटेड नेशनने तिच्यावर फिल्म तयार केली.
सृष्टीला अनेक यश मिळाले, त्याची यादी खूप मोठी आहे. तिचे अजूनही हे कार्य सुरू आहे, अनेक प्रोजेक्टवरती काम करत आहे. मी फक्त एवढे सांगू इच्छिते की या 2 वर्षामध्ये सृष्टीने 6 पेटंट फाईल केले आहेत. मी सर्वांना हे सांगू इच्छिते की मुलांचा कल ओळखा, त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांना मार्गदर्शन करा, त्यांना वेळ द्या. बघा, ते निश्चितच पुढे जातील आणि समाजाचं नाव पुढे घेतील आणि उद्याचे राष्ट्र घडवतील. मला इथं संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी सखी परिवाराचे आभार मानते. धन्यवाद. मंजुषाताई, सृष्टीबद्दल ऐकून खूप अभिमान वाटतोय. त्यात पालकांनी आपल्या मुलांना कसं मार्गदर्शन करावं हे तुम्ही अगदी पोटतिडकीने सांगितलं. सृष्टीच्या या संशोधनासाठी, तिच्या यशासाठी आणि तुम्ही घेतलेल्या मेहनतीसाठी सखी परिवाराकडून दिल से सलाम. मैत्रिणींनो, आपला समाज हा उद्योगशील आहे असं आत्तापर्यंतच्या सर्वच सख्या आपल्याला सांगताय. स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर आपल्याला शिक्षणासोबतच एखादी कला, छंद असायलाच हवा आणि तो आपण जोपासलाही पाहिजे. सर्वच महिलांना नोकरी करणं काही शक्य नसतं, पण घराला आर्थिक हातभार लावण्याची इच्छा असतेच. आपल्याला एखादा छंद लागला, तो जोपासला आणि त्याचं हळूहळू जर व्यवसायात रूपांतर केलं तर किती छान कल्पना आहे ना. हो, ती जोडत गेली मोत्यांना, वस्तूंनी घेतला आकार. ती जोडत गेली मोत्यांना, वस्तूंनी घेतला आकार. माणसेही ती जोडत गेली, स्वप्न झाले साकार, स्वप्न झाले साकार. होय, मोत्यांना जोडणाऱ्या यशवंतनगरी सटाण्याच्या रहिवासी आशाताई येवला आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत. ऐकूया आपण त्यांच्याबद्दल. नमस्कार सखींनो, मी सौ आशा योगेश येवला, सटाणा, माहेर माझं निजामपूर, आशा रामदास नेरकर. मी ह्या 4 वर्षापासून डेकोरेटचं काम करत आहे. तर मी शिकायला पहिल्या सुरुवात हातात सुपारी घेतली. सुपारी करता करता मला 8 दिवस लागले व पूजेचं ताट व कळस हा व बेळमातणी, पूजेची काठी, तेलण पाड्याची काठी, असे मी सगळ्या वस्तू शिकली. मग माझ्याकडे असं तुम्ही भेटल्या, मला भेटल्या, ताई भेटली, माई भेटली, यांना मी सांगत गेली मी असं करते तसं करते, पूजेचं सगळं साहित्य करते, लग्नाचं डेकोरेट करते. मग त्या ताईंनी त्यांना सांगितलं, मग त्याप्रमाणे मला खूप ठिकाणच्या मोठ्या मोठ्या ऑर्डरी मिळतात. खूप ठिकाणचं मला ओळख परिचय झालं. त्या ठिकाणी त्यांनी माझ्याकडनं कार्ड घेतलं, मग त्यांना मी पोस्टान दिलं, हे असं सगळं माझ्याकडे भेटतं. मग त्या बाईंनी मला फोन केला, त्या माझ्याकडे ऑर्डरी द्यायला आल्या. खूप बाहेरगावी म्हणजे माझं खूप कौतुक करतात का तू एवढ्या वेळात वेळ काढून एवढं हे करून घरातलं आवरून निवरून तू 3 तास त्याच्यात गुंतवते, हे आम्हाला तुझ्यावर खूप अभिमान आहे. मला वर्षाताई शिरोडे यांनी सखी याच्याकडनं मला सांगितलं, माझ्यासाठी खूप दखलचं घेतलं काम, माझ्यासाठी खूप प्रयत्न केले, त्यांच्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. आशाताई, असंच मोत्यांना गुंफत राहा आणि घराघरात, देशविदेशात या आशेचा मोती पोहोचत राहो, ही सदिच्छा आणि तुमच्या या कलेसाठी सखी परिवाराकडून साष्टांग दंडवत. मैत्रिणींनो, पु ल देशपांडे म्हणतात की पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण
एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, नाट्य, शिल्प, संगीत किंवा खेळ यातल्या एखाद्या कलेशी तरी मैत्री जमवा. कारण पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगविल, परंतु एखाद्या कलेशी केलेली मैत्री तुम्हाला आयुष्य का जगायचं हे सांगून जाईल. तर तेव्हा अशा कलेशी मैत्री केलेल्या आणि तेच व्यवसाय क्षेत्र असणाऱ्या नाशिकच्या रागिणीताई सिनकर आपल्यासोबत आहे. ऐकूया आपण त्यांच्याबद्दल. सर्वप्रथम सखी परिवाराला आणि समाज बांधवांना माझा मनपूर्वक नमस्कार. मी सौ रागिणी राजेंद्र सिनकर, राहणार नाशिक, पूर्वाश्रमीची रागिणी महादुवाणी, घाटकोपर. चित्रकला हा माझा छंद जेव्हा मी शिक्षण क्षेत्र म्हणून निवडले तेव्हा तेच माझे पॅशन झाले आणि आज मी त्याच क्षेत्रात कार्यरत आहे याचा सर्वात जास्त आनंद आहे. चित्रकला हा छंद तर लहानपणापासून होताच, पण खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती 1997ला आर्ट फाउंडेशनसाठी मी मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट दादर येथे प्रवेश घेतला तेव्हापासून. त्यानंतर 1998ला प्रख्यात सर जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये ATD म्हणजेच आर्ट टीचर डिप्लोमासाठी प्रवेश घेतला आणि पुढील वर्षी 1999ला BFA म्हणजे बॅचलर ऑफ फाईन आर्ट या डिग्री कोर्ससाठी सर जे स्कूल ऑफ आर्ट मध्येच प्रवेश घेतला. सर जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश मिळवणे आणि शिक्षण घेणे हे प्रत्येक कलाकाराचे, चित्रकाराचे फार मोठे स्वप्न असते. कारण या कला महाविद्यालयाला ब्रिटिशकालीन फार मोठा इतिहास आहे. हे कला महाविद्यालय चित्रकारांसाठी पंढरीत समजली जाते. शिक्षण चालू असतानाच 2000 मध्ये माझे लग्न झाले. राहिलेले 2 वर्ष शिक्षण दोन्ही परिवारांच्या सहकार्याने पूर्ण झाले. सिनकर परिवारात आल्यावर परमपूज्य गुरु दादा महाराजांचा गुरुस्थानी अलभ्य लाभ झाला. सटाणा येथील श्री देवमामलेदार यशवंत महाराजांचा चरित्र ग्रंथ हा परमपूज्य श्री दादा महाराजांनीच लिहिलेला आहे. त्या चरित्रातील प्रत्येक अध्यायाला एक असे एकूण 21 कथाचित्रे व सद्गुरूंचे एक व्यक्तिचित्र अशी एकूण 22 चित्रांची सेवा करण्याचा सुवर्ण योग सद्गुरूंच्याच आशीर्वादाने मला लाभला. त्यानंतर चित्र प्रदर्शने व व्यवसायाला सुरुवात झाली. आजच्या या 21व्या शतकात तसेच इंटरनेटच्या युगात सारे जग एकमेकांच्या अगदी जवळ आले आहे. त्यामुळे प्रत्येक पालक व पाल्य जागरूक आहेतच. तसेच आपल्या आवडीनिवडीनुसार विविध कला क्षेत्रात आपली कामगिरी बजावत आहेत. तरी मी एवढेच सांगेन, प्रत्येक क्षेत्रात कार्य करताना अडचणी या येतच असतात, पण जिद्दीने आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिले पाहिजे. जसे म्हणतात ना की वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आपल्या समाज बांधवांची अर्थातच मला साथ लाभली. कारण लहानपणापासून समाजाच्या विविध कार्यक्रमांमध्ये, स्नेहसंमेलनांमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा ह्या होत असतात. त्या स्पर्धांमध्ये भाग घेतल्यामुळे स्टेज डेअरिंग, वक्तृत्व कला, निबंध कला, चित्रकला अशा नानाविध कलागुणांना वावच मिळाला. प्रोत्साहन वाढले, उत्साह वाढला. तसेच चित्रकारितेचा प्रवास सुरू झाल्यानंतर जगविख्यात जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी अशा अनेक ठिकाणी प्रदर्शने मी भरवली आणि या प्रदर्शनांना समाजातील मान्यवर मंडळी, ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच थोरा मोठ्यांनी आवर्जून हजेरी लावली आणि शाबासकीची थाप माझ्या पाठीवर दिली. त्यामुळे माझा उत्साह, आनंद वाढतच गेला व नवीन काम करण्याची स्फूर्ती, प्रेरणा मला मिळत गेली. या क्षेत्रात ठसा उमटवल्यानंतर समाजाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून, परीक्षक म्हणून सन्मानही लाभला. विशेष सांगायचे म्हणजे जिथे आपण लहानाचे मोठे झालो, संस्कारांचे बाळकडू ज्यांनी दिले त्या ठिकाणी प्रमुख अतिथीचा सन्मान मिळाल्यावर ऊर आनंदाने भरूनच आले आणि अभिमान वाटतो की आपण आज जे काही आहोत, घडले गेलो आहोत, ते ह्या सगळ्यांमुळेच. मला लहानपणी रांगोळी काढायची देखील खूप आवड होती. दिवाळीला मी गणपतीची रांगोळी पहिल्यांदा रंगांच्या शेडिंग मध्ये काढली होती. त्यावेळेस आम्ही चाळीत राहत होतो आणि शेजारी पैजारी, आजूबाजूचे सगळे लोक हे एकमेकांकडे जात येत असत. ती रांगोळी माझी अनेक जणांनी बघितली आणि माझे फार कौतुक केले. तू या कला क्षेत्रामध्ये चांगले शिक्षण घेऊन पुढे जाऊ शकतेस असा सल्ला व मार्गदर्शन दिले. त्यावेळेपासून माझ्या डोक्यात हा विचार पक्का झाला की आपण याच क्षेत्रात पुढे जायचे.
आणि बाप्पाच्या रांगोळीने माझ्या कलेचा श्री गणेशा झाला. मला सुद्धा या प्रवासात अनेक खडतर प्रसंगातून जावे लागले. आपल्या डोळ्यासमोर किंवा इतिहासातील अनेक आदर्श व्यक्तींचा खडतर जीवन प्रवास आपण ऐकलेला असतो, पाहिलेला असतो. पण माझ्या मते खडतर जीवन प्रवास हा प्रत्येकाच्या जीवनात कमी जास्त प्रमाणात असतोच, परंतु स्व अनुभवातून मिळालेले ज्ञान जास्त महत्वाचे असते असे मला वाटते. आज मी जी काही आहे, थोड्याफार प्रमाणात चित्रकार म्हणून ओळखली जाते, ते माझे या क्षेत्रातील श्रेष्ठ गुरु म्हणजे जगविख्यात चित्रकार श्री वासुदेव कामत सर, श्री विजय आचरेकर सर, श्री किशोर नांदार्डेकर, तसेच माझे कला महाविद्यालय सर जे स्कूल ऑफ आर्ट आणि अर्थातच माझे पती श्री राजेंद्र सिनकर, सासरची मंडळी व माझे आईवडील. चौकटीतील शिक्षणापेक्षा वेगळी वाट मी निवडली तरी सगळ्यांचा पाठिंबा मिळाला, कारण मी जसजशी पुढे जात होते तशी प्रत्येकाची उत्सुकताही वाढतच होती. कारण हे क्षेत्र सगळ्यांसाठी नवीन होते, कोणताही अनुभव पाठीशी नव्हता. पण माझ्या कलेमुळे मी स्वतःला व इतरांनाही आनंद देत होते याचा मला खूप समाधान वाटत होते. आज मी पूर्णपणे समाधानी आहे, कारण माझी आवड हेच माझे कार्यक्षेत्र आहे. खरं सांगायचं तर मी एकत्र कुटुंब पद्धतीत राहते. कुटुंबाच्या सहकार्याने, आशीर्वादाने, मुलांना सांभाळूनच मी माझ्या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे अनेक वेळा तारेवरची कसरत ही होतेच, पण प्रसंगी काम महत्वाचे की जबाबदारी महत्वाची हे त्या वेळी प्रसंगानुरूप मला निर्णय घ्यावा लागतो. सद्यस्थितीत वाणी समाजातील महिला उद्योजिका वाढत आहेत आणि व्यक्तिपरत्वे त्यांची कारणे वेगवेगळी आहेत. कोणी आवड म्हणून, कोणी गरज म्हणून, कोणी समाजकार्य म्हणून उद्योजिका होत आहेत, तर कोणी कुटुंबाला हातभार लागावा म्हणून, आपले स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून, किंवा आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणून, किंवा वेळ जावा म्हणून, अशा अनेक कारणांसाठी उद्योजिका उदयाला येत आहेत. परंतु या सगळ्यांना सोशल मीडियाचा खूप चांगला उपयोग होत आहे असे मला वाटते. महिला उद्योजिका होणे समाजहितासाठी चांगलेच आहे आणि कुटुंबासाठी देखील चांगलेच आहे. पण या दोघातील फरक एवढाच की प्रत्येकाचे कुटुंब हे वेगवेगळे असते. प्रत्येक कुटुंबाची जडणघडण, ठेवण ही वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचा सारासार विचार करून सर्वानुमते दोन्ही गोष्टींचा सुवर्ण मध्य काढूनच निर्णय घ्यावा असे मला वाटते. जागतिक महिला दिनानिमित्त आपला परिचय संपूर्ण समाजाला होत आहे याचा मला अर्थातच मनापासून आनंद होत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या कुटुंबाने, समाजाने आपल्यावर जे संस्कार केले, आपल्याला जे शिकवले, घडवले, त्यामुळेच आज आपण या क्षेत्रात कार्यरत आहोत. एक कलाकार म्हणून समाजात जी मान्यता मिळाली आहे ती त्यांच्याचमुळे. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रजनीताई, आपण हा मंच व संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनस्वी आभार. आणि हो, इतर विद्यार्थ्यांना, बंधू भगिनींना प्रोत्साहन जर माझ्या अनुभवातून मिळत असेल तर त्याचा मला अधिकाधिक आनंदच होईल. धन्यवाद. रागिणीताई, गणपती बाप्पाच्या रांगोळीने तुमच्या आयुष्यात एक अनोख्या व्यक्तिमत्वाचा रंग भरला गेला आणि तुम्ही निवडलेल्या वाटेचा आता प्रशस्त महामार्ग झालेला आहे. या तुमच्या जीवन प्रवासासाठी, ह्या यशासाठी तुम्हाला सखी परिवाराकडून सन्मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी चित्रमय शुभेच्छा. सख्यांनो, आता आपण ज्या सखीला भेटणार आहोत त्या सखीचं काम खूप अवर्णनीय आहे. कालच झालेल्या राष्ट्रीय नागरी सन्मान पुरस्काराची जी विजेती आहे, मानकरी आहे, अशी आहे सटाण्याची रुपालीताई कोठावदे. महाराष्ट्रातील 5 महिलांपैकी एक आणि नाशिक जिल्ह्यातून 2 महिलांपैकी एक अशा ज्या निवडल्या गेलेल्या आहेत त्या आहेत रुपालीताई कोठावदे. एवढ्या मोठ्या मंचावर त्यांचा सत्कार होत असताना सखी परिवारालाही मनस्वी आनंद होत आहे. रुपालीताई, तुमच्यासाठी माझी शब्दसुमने. सन्मान तुमचा करण्यास हर्ष आम्हास वाटतो, सन्मान तुमचा करण्यास हर्ष आम्हास वाटतो, पुलकित झाल्या दाही दिशा, हृदयी स्नेह दाटतो, हृदयी स्नेह दाटतो. मी काय बोलणार त्यांच्याबद्दल, तर आपण त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल, त्यांच्या यशाबद्दल त्यांच्याचकडून जाणून घेऊया. त्यांनी सखी परिवाराला उपकृत करावं अशी
मी रुपालीताई कोठावदे यांना विनंती करते. नमस्कार, मी सौ रुपाली परेश कोठावदे सटाणा. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी सखी परिवाराची व सखी परिवार माझा असल्यामुळे सखी परिवाराने महिला दिनाचे औचित्य साधून मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली आहे त्याबद्दल सखी परिवाराला मी धन्यवाद देते व सखी परिवाराचे आभार मानते. मला समाजकार्य करायला आवडते व ते कार्य करण्यासाठी नेहमीच माझ्या पाठीशी असतो तो माझा परिवार. खास करून माझे पितृतुल्य सासरे श्री श्रीधर रामचंद्र कोठावदे हे समाजकारणी व राजकारणी आहेत. त्यांना तो जो वारसा आहे तो माझ्या आजी सासऱ्यांकडून मिळाला आहे आणि त्यांनी तो वारसा मला दिला. आजच्या या जमान्यात जो स्वतःच्या मुलाला वारसा देऊ शकत नाही असा हा राजकारणाचा वारसा मला माझ्या सासऱ्यांनी दिला, त्याबद्दल मी माझ्या सासऱ्यांची सदैव ऋणी असेल. त्याचप्रमाणे माझे लग्न झाल्यानंतर 2च वर्षांनी मी अगदी सासर अनोळखी होतं अशा या काळात 2च वर्ष लग्नाला झालेले असताना मी यशस्वी महिला बचत गट या नावाचा बचत गट स्थापन केला आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही मनात सारखी तळमळ असायची आणि त्या अनुषंगाने मी आदर्श माता पुरस्कार हा पहिलाच कार्यक्रम केला आणि तो कार्यक्रम देखील माझा यशस्वी झाला. त्यानंतर एक एक यशाची शिखर गाठता सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सटाणा या बँकेत मला प्रथमतःच मी इलेक्शनला उभी राहिली आणि इलेक्शनला उभं राहिल्यानंतर प्रथमतःच मला भरपूर छान प्रतिसाद देखील मिळाला आणि पहिल्यांदाच माझ्या वयाच्या 32व्या वर्षी मला चेअरपर्सन म्हणून बहुमान मिळाला. त्याबद्दल मी सर्व परिवाराची त्याचप्रमाणे माझ्या सासऱ्यांची मी सदैव ऋणी असेल. त्याचप्रमाणे इनर व्हील क्लबच्या माध्यमातून असेल, कृती फाउंडेशनच्या माध्यमातून असेल, रोटरी क्लबच्या माध्यमातून असेल, अवयवदानाचे रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे मेमोग्राफी टेस्ट, पेप्समियर टेस्ट असे अनेक उपक्रम आम्ही महिलांसाठी राबवले आणि छान त्याचा प्रतिसादही आम्हाला छान मिळाला. आणि आज एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की यासाठी जो काही लागणारा खर्च आहे, एक मला जी आवड होती आणि मी ती आवड जोपासत होती आणि ते जे प्रत्यक्षात कृतीत आणत होती आणि त्या ज्या प्रत्यक्षिकांसाठी जोही काही खर्च लागत होता लागतो आहे तो खर्च माझे सासरे प्रत्येक वेळी घरातून देतात. ही आज इथे उल्लेखनीय बाब मी इथे सांगू इच्छिते आणि याची दखल घेऊन मला पंजाबराव देशमुख पुरस्कार, सक्षम पोलीस टाईम पुरस्कार, हिरकणी पुरस्कार यांनी माझा सन्मान झाला आणि या वर्षाचा राष्ट्रीय स्तरावरचा नारी शक्ती पुरस्कार हा दिल्ली येथे मिळणार आहे व त्याचप्रमाणे बेटी बचाओ फाउंडेशनचा भारत भूषण हा पुरस्कार आज यवतमाळ येथे मला मिळणार आहे. ही मला आज खरंच एक आनंदाची बातमी आहे. हा माझ्यासाठी एक खरंच आनंदाचा क्षण आहे आणि सखी परिवार माझा असल्यामुळे मी सखी परिवारासाठी काहीही करण्यासाठी तयार आहे. आपणा सर्वांच्या या शुभेच्छा मला यशाच्या उंच शिखरावर नेतील यात तिळमात्र देखील शंका नाही. आणि सखी परिवारासाठी मी एक सांगेन, हाक तुमची, साथ आमची, अनोखी ओळख सखी परिवाराची. मेहनत आपली, फळ देणं जबाबदारी परमेश्वराची. कासवाची कागती असे ना, खात्री असते यशाची. चांगले काम करा, चांगलेच फळ मिळते. महिला दिनाच्या शुभेच्छा पुनश्च एकदा देते. मला हा जो आजचा मिळणारा पुरस्कार आहे तो मी त्या पुरस्काराचे श्रेय मी माझ्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना, माझ्या पती परमेश्वराला व माझ्या संपूर्ण परिवाराला देते आणि माझे 2 शब्द इथे संपवते. धन्यवाद. जिसके सोच में खुददारी की महक है, जिसके सोच में खुददारी की महक है, जिसके इरादों में हौसलों की मिठास है, जिसके इरादों में हौसले की मिठास है और जिसकी नीयत में सच्चाई का स्वाद है, उसकी पूरी जिंदगी महकता हुआ गुलाब है, महकता हुआ गुलाब है. रुपालीताई, तुम्ही करत असलेलं कार्य अवर्णनीय आहेच, अतुलनीय आहे. त्यामुळे तुमच्या कार्याचा सुगंध दूरवर पसरलेला आहे. तुमचे रोजचे सुविचारही खूप प्रेरणादायी असतात. तुम्हाला सखी परिवाराकडून त्रिवार मुजरा आणि असं चिरंतन कार्य तुमच्याकडून घडत राहो ही सदिच्छा. सख्यांनो, 2020 हे वर्ष खरं तर सगळ्यांनाच संमिश्र अनुभवांचं गेलं. कोरोनासारख्या छोट्याशा जीवाची विषाद वाढत गेली आणि सर्वत्र उडाला
हाहाकार. पण याच वेळी लढत होते अगदी खंबीरपणे फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजेच कोरोना योद्धे. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर, नर्सेस व्यतिरिक्त सुद्धा एक वर्ग आहे, केमिस्ट लोकांचा. लोकांना वेळच्या वेळी औषधं पुरवणं, त्यांना घ्यावी लागणारी काळजी हे समजावून सांगणं, न डगमगता त्यांच्यावर उपचारही करणं, अशी मोठी जबाबदारी सांभाळणाऱ्या एक अनोखे व्यक्तिमत्वाचा सन्मान मिळवणाऱ्या पनवेलच्या वर्षाताई चितोडकर, जाणून घेऊया आपण त्यांची कहाणी. प्रवीण चितोडकर, नेरूळ. माझे माहेरचं नाव शैला पंडित बहाळकर, धुळे. मी औषध विक्री या व्यवसायात गेले 20 वर्षापासून कार्यरत आहे. हा व्यवसाय सर्वोत्तम आहे. समाजसेवा घडते व यातून अनेक सत्कर्म घडत असते असे मला वाटते. जास्तीत जास्त भगिनींनी या व्यवसायात पदार्पण करावे असे मला वाटते. अनुभव सर्वच चांगले आहेत. सर्व वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज डॉक्टर यांच्यात वावरण्यास मिळत आहे व त्यातून ज्ञानप्राप्ती होत आहे. करोना महामारीत अनेक रुग्णांना ऑनलाईन मार्गदर्शन करून त्यांना करोनामुक्त केले. रुग्णालयात दाखल न करता तेही केले. प्रथम मला माझ्या कुटुंबियांनी साथ दिली, समस्त समाज बांधवांनी सुद्धा साथ दिली व देत आहे. आम्ही रेल्वे वसाहतीत राहत होतो. त्यानंतर मी नवी मुंबईत राहण्यास आली. त्यावेळेस मी ह्या क्षेत्रात नवीन होती. आयुष्य म्हटले की खडतर प्रसंग येतात. आपण त्यातून स्वतः सावरायला शिका. इतरांकडून होणाऱ्या टीका टिप्पणींकडे दुर्लक्ष करा. सहज मार्ग निघतो. सद्गुरू कृपा ही तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. या स्थानावर पोहोचण्यासाठी सर्व कौटुंबिक व सामाजिक घटक यांनी सहकार्य केले. सद्गुरू सेवेतून मला हे यश मिळाले आहे. मुलांनी करा किंवा न करा हे त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे याबाबत भाष्य मी करत नाही. वाणी समाज उद्योगशील आहे. हीच प्रेरणा मला पुढे नेत आहे. समस्त सखी उद्योजिका व्हावे हे माझे मत असून तसे मी सखी परिवाराच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. सौ मिनलताई मोहाडीकर उद्योजिका यांना गुरुबंधू यांच्या माध्यमातून उपक्रमात आणले होते. सखी उद्योजिका होणे समस्त परिवाराची गरज आहे. लवकरच सामूहिक तत्वावर उद्योग सुरू करायचे नियोजित आहे. जागतिक दिनानिमित्त सर्व सखींनी व्यावसायिक व्हायचे व क्षेत्रात असे हे ध्येय बाळगावे की हाच संदेश व शुभेच्छा सखी परिवारातील उद्योजिका म्हणून मला सहकार्य करण्यास आवडेल व मी करणार. वर्षाताई, तुमचे मनापासून कौतुक आणि अभिनंदनही. तुमच्यातल्या कोविड योद्ध्याला मानाचा मुजरा आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सख्यांनो, वाटेवरती काचा ग असं नारी जातीला उद्देशून म्हटलं जातं. तेही खरंच आहे. कारण पुरुषांपेक्षा महिलांना जास्त संघर्ष करावा लागतो त्यांना सिद्ध करण्यासाठी. परंतु कसं आहे ना, जितने बड़े सपने होते हैं उतनी ही बड़ी तकलीफें होती है और जितनी बड़ी तकलीफें होती है उतनी ही बड़ी कामयाबी होती है. तर ही कामयाबी संघर्ष करूनच मिळवावी लागते. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत आज ज्यांचं नाव सर्वदूर पसरलं आहे अशा आपल्या समाजातील एक अनमोल रत्न, जिच्या बोलण्यात कामात एक विशिष्ट लकब आहे, जिच्यावर सरस्वती अगदी प्रसन्न आहे, अशा सुप्रसिद्ध निवेदिका, सूत्रसंचालिका, एलिना इव्हेंट्सच्या संस्थापिका. हो, बरोबर ओळखलत तुम्ही. विद्येचं माहेरघर जिथे आहे ते पुणे, तिथल्या रत्नाताई दहिवेलकर. त्यांच्याशी आपण संवाद साधतोय तेव्हा आमंत्रित करूया रत्नाताई दहिवेलकर यांना. नमस्कार, मी रत्ना नितीन दहिवेलकर, सासर धुळे आणि रत्ना मधुकर कोतकर, वाणी, माहेर वैजापूर, जिल्हा औरंगाबाद. सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मला माझा परिचय आपल्या सगळ्यांसमोर करण्याची संधी सखी परिवाराने दिली आहे, त्याबद्दल त्यांचे सुरुवातीलाच मी आभार मानते. मी आज एक मॉडेल,
निवेदिका, सूत्रसंचालिका, त्यानंतर मी अभिनेत्री, ऑर्गनायझर, इव्हेंट प्लॅनर, मॅनेजमेंट असा सगळ्या आघाड्यांवर सध्या काम करतेय. मी मुक्ता सुंदरी 2008 ची विजेती आहे. तो किताबी मिळवला आहे. व्हॉइस ऑफ द इयर 2018चा मला संपूर्ण महाराष्ट्रातून तो मिळालेला आहे आणि छोटे मोठे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. मी अगदी शरद पवार साहेबांपासून, अजितदादा पवारांपासून की कृष्णप्रकाश सर जे कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांच्यापर्यंत असे अनेक मान्यवरांसोबत मान्यवरांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलेलं आहे, निवेदन केलेलं आहे. आशाताई काळे असतील, आपल्या ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी असतील, मधुरा वेलणकर सारख्या पर्यंत मी त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून मी मुलाखत, निवेदन, बातमीपत्राचं वाचन, व्हॉइस ओव्हर, तसंच ऑल इंडिया रेडिओ पुणे आकाशवाणी केंद्रामध्ये मी निवेदन आणि कॉम्पेअरिंग करत आलेली आहे. आणि यासोबतच सगळ्या प्रकारच्या स्टेज इव्हेंट्सचं अँकरिंग, निवेदन आणि सूत्रसंचालन मी करते आहे. आणि ह्या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज अगदी मकरंद अनासपुरे सारख्या कलाकार आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळालेली आहे. आणि मी प्रत्येक वेळी त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अगदी प्रामाणिकपणे. शिवाय पुण्याच्या महाराणीसारखा ग्रँड इव्हेंट गेल्या 3 वर्षापासून मी ऑर्गनाईज करतेय. आणि अशा प्रकारचा इव्हेंट मला महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये घेण्याचा मानस आहे. आणि मला खात्री की तुम्ही सगळेजण मला साथ देणार आहात. वुमेन एम्पॉवरमेंटसाठी मला हे सगळं करायचं आहे. आणि बऱ्याच मोठ्या मोठ्या अशा ब्युटी पॅजंट्समध्ये, ग्रँड शोजमध्ये मला गेस्ट ऑफ ऑनर म्हणून, ज्युरी म्हणून आमंत्रित केलं गेलं. तर तोही माझा प्रवास चालू आहे. त्यामुळे माझ्या कामाचा आवाका हा अशा पद्धतीनं आहे. आता हा व्यवसाय म्हणून मी निवडला असं नाही म्हणू शकत, पण मी आपोआपच यात आले, ठरवून नाही. हा, मनात कुठंतरी लहानपणापासून इच्छा होती की मी निवेदिका व्हावं. लहानपण टीव्हीवर निवेदिकांना बघून मला वाटायचं, खूप आंतरिक इच्छा होती. पण तो व्यवसाय म्हणून मी कधी करू शकेन असं कधीच वाटलं नाही. कारण पुण्यासारख्या शहरात आल्यानंतर कोणीही गॉडमदर नाही, गॉडफादर नाही, आपल्याला काही इन्फ्लुएन्स नाही, आपल्या काही ओळखी नाही. तर कसं काय आपलं असं आपण करू शकू असं वाटायचं. पण जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर आणि आतून असलेली प्रगाढ इच्छा करण्याची उर्मी, त्यातून हे सगळं घडत गेलं. तर हे सगळं, ही उर्मी निर्माण होण्यासाठी पण ना आपल्या आजूबाजूला एक प्रतिकूल वातावरण असावं लागतं. म्हणजे माझ्या बाबतीत तरी जर मला कोणी विचारलं की तुमचे गुरु कोण आहेत ह्या क्षेत्रातले, आदर्श व्यक्तिमत्व तर आहेच मला ह्या क्षेत्रातले, पण जर गुरु म्हणून विचारलं तर मला मिळालेली प्रतिकूल परिस्थिती आणि त्या प्रतिकूल परिस्थितीशी मला करावा लागणारा संघर्ष आणि त्यातून मी स्वतःला उभं करत गेले, त्याला तोंड देत देत त्या संघर्षाला, कदाचित म्हणूनच मी आज जे काही घडले ना ते त्यामुळे घडले. त्याच्यामुळे थँक्स टू दॅट सिच्युएशन, मी अशा परिस्थितीला थँक्स म्हणते की त्याच्यामुळे मी जिद्द आणि चिकाटी धरली आणि म्हणून हा एक आनंदाचा, हा या व्यवसायाचा धागा मी पकडला आणि कितीही संकट आली, कितीही वादळ आलं तरी तो धागा मात्र मी सोडला नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत करण्याची, कष्ट करण्याची जिद्द मी मनात ठेवली आणि ते मी करतेय, आजही करतेय. तर पहा सखींनो, एवढंच म्हणावंसं वाटतं की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उड़ान होती है. तर हाच हौसला जो मी ठेवला, म्हणजे खूप वेळेला अशी परिस्थिती होती की तो हौसला सुद्धा धरून ठेवण्यासाठी सुद्धा खूप क्रिटिकल कंडिशन होत्या की असं वाटत सगळं सोडून द्यावं की मी काहीच करू शकणार नाही आयुष्यात, पण पुन्हा उभारी घेऊन उभं राहायचं आणि यात करत राहायचं. हा, आता काही गोष्टी ह्या आपल्याला उपजत असतात, काही भगवंताची देण असते, त्यात आपलं काही कर्तृत्व नसतं. पण
कोणतीही कला आपण जर जिद्दीने, चिकाटीनं आणि सातत्यपूर्ण करत गेलो, त्यामध्ये विनम्रतेने जर आपण शिकत गेलो तर आपण नक्की पुढे जाऊ शकतो. पुण्यासारख्या ठिकाणी, पुणे आकाशवाणी केंद्र असेल, दूरदर्शन असेल, अशा सगळ्या ठिकाणी कोणीही इन्फ्लुएन्स नसताना आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायला लागणार आहे हे माहिती होतं आणि म्हणून त्या दृष्टीने काम करत गेले आणि माझ्या कामाची पावती म्हणूनच मला पुढचे कार्यक्रम मिळत गेले. मला हे आज अगदीच अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी आजपर्यंत कोणाकडेही हे म्हटलं नाही की मला काम द्या, मी हे करते. कामातूनच मला कामं मिळत गेली आणि मला अप्रिसिएशन मिळत गेलं. तेव्हा मला कळत गेलं की अरे मी हे करू शकते आणि हे लोकांना आवडते, म्हणजे माझ्यात काहीतरी आहे की मी ह्या शहरामध्ये येऊन मी माझं हे स्किल नक्की अप्रिशिएबल आहे. आणि तो कॉन्फिडन्स माझा वाढत गेला, आत्मविश्वास माझा वाढत गेला. आता समाजासाठी या व्यवसायातून किंवा आपण काय घेऊ इच्छिता, म्हणजे मला काही प्रश्न दिलेले आहेत त्याचे मी आता थोडक्यात उत्तर देणार, कारण इतका मोठा माझा इतिहास आहे आणि कमी वेळात ते संपवायचं आहे. तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्या समाजातल्या व्यक्तीला त्याच्या गुणवत्तेनुसार व्यवसायाची संधी उपलब्ध करून द्यावी असंच मला वाटतं. आणि माझ्या बाबतीत जर विचारलं की तुम्हाला काय संघर्ष किंवा काय बरे वाईट अनुभव आले, तर मला माझ्याच घरातून, माझ्या सासरच्याच लोकांकडून प्रचंड प्रतिरोध, प्रचंड जी काय आपण म्हणूया की विरोध होता. आणि त्याच्यातनं मला मिळालेली नंतर पतीची साथ आणि समाजाकडनं मिळालेली साथ, प्रेम, स्नेह, शुभेच्छा, आशीर्वाद इतकं भरभरून मिळत आहे मला की मला असं वाटतं की या बाबतीत मी खरंच खूप श्रीमंत आहे. आणि मी त्यामुळे मागे वळून नाही पाहिलं, पुढेच आपल्याला जायचं आहे हेच मनामध्ये ठेवून चालत राहिले. आणि समाजाने मला ह्या क्षेत्रात येण्यासाठी काय योगदान आहे, तर मी समाजातले जे काही कार्यक्रम होते ते सगळे करत आलेले आहे की त्यावेळेस की मला ही कला येते आणि मी सादर करते एवढंच असं डोक्यात होतं. पण जेव्हा आपल्या समाजाचं मोठा महाअधिवेशन झालं त्यावेळेसही मला असं वाटत होतं की कदाचित मी एवढी नाहीये, ती उंची गाठलेली आहे नाही का, म्हणून मला ते मिळालं नसेल काम. पण जेव्हा पॅन्डॉलमध्ये 2 दिवस लोक मला सारखी, सगळी समाज मला विचारत होता की रत्ना तू इथे का, तिथे का नाही, अरे तू पाहिजे होती, यू आर द कॅपेबल फॉर दॅट, तू डिझर्व करते, हे तुझ्यात केवढे गुण आहेत वगैरे वगैरे, तेव्हा खरं तर मला माझ्या गुणवत्तेची मला पारख झाली. म्हणजे जर आपण सकारात्मक विचार केला ह्या सगळ्या याच्यातून तर हा मी घेते, त्याने माझा अजून आत्मविश्वास वाढला. आणि की अरे माझ्यावर माझी कलेला दाद देणारे, मानणारे किती मंडळी आहेत, त्यांना किती वाटतं की मी हे डिझर्व करते, की मी ते डिझर्व करते, मी काय आहे, मी काय केलं पाहिजे, असं त्यांना किती वाटतंय. ते मला इतकी भरभरून बोलतायत, मला इतकं भरभरून प्रतिसाद देत आहेत. तर त्या सगळ्यांची मी खरं तर मनापासून ऋणी आहे आणि ऋणी राहील. ह्या सगळ्यांची साथ, पुण्यातल्याही अनेक सेलिब्रिटीज बरोबर काम केलेलं आहे. पुण्यात माझा आणि सगळीचकडे फॅन फॉलोईंग आहे आणि ते खूप मला भरभरून प्रतिसाद देत असतात, दाद देत असतात आणि शुभेच्छा आणि आशीर्वाद देत असतात. मग त्यावेळेस मला प्रत्येक वेळेला माझ्या जबाबदारीची जाणीव होत असते. मला चांगलंच काम करायचं आहे, मला पर्याय नाहीये, हीच भावना मनात असते आणि त्यातून मी चांगलं करण्याची धडपड, त्यासाठीचं कष्ट करत असते. आणि मला भगवंताई साथ देतो, त्याची कृपा आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद, शुभेच्छांमुळे मी इथपर्यंतचा प्रवास करू शकले. म्हणून आपण जेव्हा एखाद्या यशस्वी व्यक्तीला बघतो, आणि तसं जर हे क्षेत्र पाहिलं तर फार वेगळं आहे की ह्या क्षेत्रामध्ये असं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करून त्याला व्यावसायिक स्वरूप देणं ही खूप तशी कठीण गोष्ट होती. आणि अशा वेगळ्या प्रकारच्या फील्डमध्ये मी स्वतःला यशस्वी करू शकले, यापेक्षा आनंद दुसरा कोणताच नाहीये. आणि या सगळ्यामध्ये तुमची मला साथ मिळाली, म्हणून या प्लॅटफॉर्मच्या निमित्तानं मला तुमचे आभार मानता येत आहेत, तुमचे ऋण व्यक्त करता येतात. तर मी सगळ्यांची खूप ऋणी आहे. फक्त आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला यशस्वीतेच्या शिखरावर पाहतो त्यामागे प्रचंड कष्ट, मेहनत, संघर्ष असतो, हे मात्र आजच्या पिढीनं विसरू नये असं मला सांगावं असं वाटतं. म्हणजे आज आता एवढंच म्हणेन, जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना,
जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के हासिल तख्तो ताज नहीं होते। ढूंढ लेना अंधेरों में मंजिल अपनी, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल अपनी, जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते, जुगनू कभी रोशनी के मोहताज नाही होते। आपल्या सगळ्यांच्या प्रेम आणि स्नेहासाठी मी मनपूर्वक आभार मानते आणि सखी परिवाराची मी एक भाग आहे याचाही मला खूप आनंद आहे। त्यामुळे सखी परिवाराने सगळ्यांचेच मनापासून आभार मानते। खूप खूप धन्यवाद। रत्नाताई, तुमच्या कामाचा व्याप, तुमच्या कामाचा आवाका, तुमचा जीवन प्रवास ऐकून भारावूनच गेल्यासारखं होतंय। आपल्याजवळ काय आहे हे ओळखणं आणि आत्मविश्वासानं संधीचं सोनं करणं हे आपल्याच हातात असतं। तेव्हा यश मिळणार हे निश्चितच आणि आपल्या कर्तृत्वाचा फुलवणार हे पण नक्की असतं। एक पत्थर चोट सह सह के शंकर शंकर हो गया और एक पत्थर चोट खा खा के कंकर कंकर हो गया। म्हणजेच टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही। तर आपल्याला कंकर व्हायचंय की शंकर व्हायचं हे आपण ठरवायचं आणि पुढे जायचं असतं। हेच तुम्ही तुमच्या जीवन प्रवासातून सांगून दिलेलं आहे। रत्नाताई, तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा आणि तुम्ही जे यशोशिखर गाठले आहे त्यासाठी सखी परिवाराकडून तुम्हाला मानाचा मुजरा। सख्यांनो, आत्तापर्यंत आपण अनेक सख्यांना भेटलो, त्यांचा जीवन प्रवास ऐकून घेतला। प्रत्येकीमध्ये वेगळा काहीतरी गुण आहे आणि त्या गुणांच्या जोरावर किंवा मेहनतीच्या जोरावर पुढे जात आहे। आता आपण ज्या सखीला भेटणार आहोत तीही अतिशय गुणवान सखी आहे। कलात्मकता तिच्या नसानसात भरलेली आहे। फॅशन डिझायनिंगचा तिने कोर्स केला, थोडे वर्ष नोकरीही केली, परंतु काही कारणामुळे तिला नोकरी सोडावी लागली। पण तिच्यातली कलाकुसर काही तिला स्वस्त बसू देत नाही। त्यामुळे नारळाच्या करवंट्या, सुतळी म्हणजे आपण ज्या वस्तू टाकून देतो त्या वस्तू ती वापरते। सर्व नैसर्गिक वस्तू वापरून त्यांना पेंटिंग करते, त्यांना रंगवते आणि त्यांच्या करवंटीचं घड्याळ, करवंट्यांमध्ये झाडं लावणं अशा ती आकर्षक भेटवस्तू तयार करते। म्हणजेच टाकाऊतून टिकाऊ हे तिचं उद्दिष्ट आहे। झाडांवर तिचं विशेष प्रेम आहे। कपडे, दगड, करवंट्या, फ्लॉवर पॉट जे मिळेल त्यावरती पेंटिंग करते आणि विश्वास बसणार नाही इतक्या सुंदर पद्धतीने त्याला सजवते। त्याचसोबत ती वेगवेगळे ज्वेलरी बनवते। ती लाकडाची असू दे, कापडाची असू दे, त्यात ती वेगवेगळ्या गोष्टी वापरून ती सुंदर सुंदर ज्वेलरी बनवते, सुंदर सुंदर दागिने बनवते। आणि आता हे सर्व बनवत असताना तिचा हा व्यवसाय वाढीस जावा, वृद्धिंगत व्हावा अशी तिची मनोमन इच्छा आहे। त्यासाठी ती वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये सहभागी होत असते। तर बघूया आपण तिची कलाकुसर। आणि ती कोण आहे हे तर मी सांगितलंच नाही तुम्हाला, तर ती आहे आपल्या ठाण्याची मयुरा ब्राह्मणकर।
मयुरा, तुझी कलाकुसर बघून तर खूप कौतुक वाटते. मी तर अगदी वेडेच झाले. तुझ्या व्यवसाय वाढीसाठी तुला सखी परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ किंवा मी समाजाचा समाज माझा या न्यायाने आपण जर एकमेकांना मदत केली तर आपला व्यवसाय नक्कीच वृद्धिंगत होऊ शकतो आणि तो होईल अशी मी आशा बाळगते. मैत्रिणींनो, पावसाच्या थेंबानं धरती सुगंधित होते आणि सुखावते. तसंच चांगल्या माणसांच्या सहवासाने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते. म्हणून अशी माणसं भेटणं हे भाग्याचं असतं. आज आणि कालच्या भागात आपण ज्या सख्यांना भेटलोय, ज्या व्यक्तिमत्वांना भेटलोय, त्यांचं कार्य बघून, त्यांची कला बघून खूप कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय. त्यांना भेटून सखी परिवार खूप आनंदित झालाय. पुन्हा एकदा या सर्व सख्यांना सखी परिवाराकडून मानाचा मुजरा. सख्यांनो, स्त्री म्हणजे डोळे दिपवून टाकणारं तेज आणि चंद्राची शीतलता. स्त्री म्हणजे ममतेचं मूर्तिमंत उदाहरण आणि अपार शालीनता. असं असलं तरी सुद्धा अजून खूप काही घडायचंय. अजून घडत राहो परिपक्व माता, अजून घडत राहो परिपक्व माता, शिवबा घडवणाऱ्या जिजामाता. जुलमांवर तुटून पडणारी लक्ष्मीबाई, आदर्श संस्कारांचं बाळकडू पाजणारी श्यामची आई, अनाथांची माय होणारी सिंधुताई, तर बीजमाता होणारी राहीबाई. स्त्री शिक्षणाची धुरा सांभाळणारी सावित्रीबाई आनंदीबाई, तर जीवनाचं तत्वज्ञान उलगडून सांगणारी बहिणाबाई. परोपकाराने वागणारी सुधामूर्ती, स्वीटी कल्पनेच्या भरारीने सर्वदूर पसरो कीर्ती. घडू दे सिंधू सायना मेरीकोम सारखा खेळ, घडू दे सिंधू सायना मेरीकोम सारखा खेळ, तर जमू दे इंदिरा सुषमा सारखा विश्वासी मेळ. असेच आपल्या सख्यांमधून अनेक व्यक्तिमत्व घडत राहो आणि आपल्या कर्तृत्वाचा फुलोरा फुलत राहो ही मनापासून सदिच्छा. जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त आजचा जो कार्यक्रम आयोजित केला होता, एक अनोखे व्यक्तिमत्व, हा कार्यक्रम इथेच संपलेला आहे असं मी जाहीर करते. तुम्ही वेळात वेळ काढून या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. सखी परिवाराने मला निवेदनाची जी संधी दिली त्याबद्दल मी सदैव सखी परिवाराच्या ऋणात राहील. धन्यवाद.